तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. तर नेहमीच आपण काही ना काही एक विषयावर, कोणत्या ना कोणत्या विषयावर काही ना काही आपण बोलत मित्रांनो. आणि काही ना काही छोटा मुद्दा घेऊन तुमचं येत असं मित्रांनो. कोण कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी आपल्याला कळतात मित्रांनो. आता एका विषयावर बोलून आपण मित्रांनो, हे विषय सब्जेक्ट आहे मित्रांनो, खरं की खोटं. ह्या विषयावर आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो. तर मित्रांनो, खरं की खोटं हेच कारण बनवायचं आहे मित्रांनो, की कोणत्या गोष्टीवर माणूस कितपत अवलंबून होतो मित्रांनो, हे आपल्याला पाहायचं मित्रांनो. खरं आहे खोटं ह्या विषयावर बोलतो आपण. तर आपण चालू करू तर हे विषय स्टार्ट करू मित्रांनो. तर ह्या विषयावर आपल्याला काय बोलायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार मित्रांनो. आज खऱ्या रस्त्यावर चालणं आज म्हणजे मित्रांनो भरपूर कठीण झालेलं आहे. खऱ्या मार्गानं जे काही स्वतःच्या मार्गाने चालणं आणि स्वतःच्या म्हणजे स्वतःचा खऱ्या विषयावर चालणं आज दुनियामध्ये भरपूर कठीण झालेलं आहे मित्रांनो. आज खरं बोलणं म्हणजे एक फार मोठा संघर्ष झालेला आहे मित्रांनो. जे माणूस संघर्षातून प्रत्येक रस्ता खूप आवड असतो मित्रांनो, पण खऱ्यानं चालणं खूप कठीण असतं. खऱ्याचा रस्ता भरपूर आवड असतो मित्रांनो. आणि का आवड असतं का नाही हे तुम्हाला ह्याशिवाय आपण बोलतो मित्रांनो. कारण की प्रत्येक रस्ता आज समजा मित्रांनो, मी एक व्यवसाय करतो मित्रांनो. म्हणजे विचार माझा छोटासा क्लू देतो मित्रांनो तुम्हाला, म्हणजे लांब नाही, थोडक्यात तुम्हाला समजावं. मी एक उदाहरण देतो. समजा मित्रांनो, एक वस्तू आहे, समजा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, उदाहरण माझ्या समजा. मी काय करताय की आता हे वस्तू मला आज एकाला द्यायची मित्रांनो, समजा उदाहरण. तर ती वस्तू आपण पुढच्याला कशा प्रकारे देणार मित्रांनो, म्हणजे देणार विकणार मित्रांनो. उदाहरण सांगतो मित्रांनो. तर कशा प्रकारे म्हणजे तुम्ही त्याला आज त्याला विकणार पुढच्याला मित्रांनो. तुम्ही मग ते त्याला खरं बोलून विकणार का खोटं बोलून विकणार, ह्या दोन गोष्टीवर आपल्याला ठाम राहायचं मित्रांनो जीवनामध्ये. म्हणजे तुम्हाला कायमच आपल्या गोष्टीवर जर आपल्याला राहायचं असेल तर एकच गोष्ट ठेवावी लागते मित्रांनो. वस्तू विकू या न विकू मित्रांनो, चालायचं आपल्याला स्वतःच्या मार्गावर मित्रांनो. आज रुपया जागी 2 रुपया जागी तर 8 भेटले मित्रांनो, ठीक आहे, पण ते हमेशा होणार मित्रांनो तुम्हाला. पण जर आज खोटं बोललं मित्रांनो, तर मग सगळे रस्ते आपले तुटत जातात मित्रांनो, तुटत त्याच्यामुळे. आणि सत्याच्या मार्गानं मित्रांनो उशीर लागते, पण ते रस्ता सक्सेस होत असतो मित्रांनो. समजलं मित्रांनो, ह्याचं मी सांगत काय तुम्हाला, ह्याचा अर्थ मी काय बोलतो पूर्णपणे समजलं का मित्रांनो मी काय म्हणतो. कारण की सतत रस्ता सगळ्यात मोठा कठीण आहे. त्याच्यात भरपूर रस्त्यामध्ये काटे असतात मित्रांनो, आणि भरपूर अडथळे असतात. आणि त्याला खरं दाखवणं आणि खरं साबित करणं भरपूर अवघड असतं मित्रांनो. आज कोणताही सर्वसामान्य माणूस त्या रस्त्यात चालणं खूप कठीण असते. कोण ना कोण खूप खोटं ना खोटं काही ना काही बोलत असतं मित्रांनो. सत्याला खऱ्याला खोटं करतात आणि खोट्याला खरं करत असतं मित्रांनो. तर हेच आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो. आज प्रत्येक रस्ता जे आहे मित्रांनो खूप कठीण मार्गाने चालत असते मित्रांनो प्रत्येकाला. पण हेच आपल्याला पाहायचं असते की आज प्रत्येक माणूस आपला जे व्हिडिओ आहे चांगल्या कल्पनेने, म्हणजे कल्पना आपण जे सांगतो चांगल्या कल्पनेने आपल्या विचारांना आपण बनवतो मित्रांनो. कारण की प्रत्येकाला आपला जे निरोप जे आहे मित्रांनो सगळ्या कळावं. आज कोणताही मार्ग सोपा होत नसतो मित्रांनो, त्याला खूप कठीण प्रत्येकातून माणसाला जायला लागत असतं. की कोणताही प्रयत्न जर करत असतं तर छान प्रकारे करत असतात. त्याच्यामधून आपल्याला प्रत्येकाला एक गती मस्त, जसं कासवाची गती असते मित्रांनो. कासव हळूहळू जातो मित्रांनो, फक्त आपल्याला जे रस्ता आहे ते बरोबर पार करतात मित्रांनो. त्याच रीतीने आपला जे काही रस्ता आहे मित्रांनो, तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला चालायचं आहे. आणि आपल्या चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे प्रत्येकानं आपला एक चांगला एक आदर्श घडवायचा आहे मित्रांनो आपल्याला. त्याच्यामुळेच आपण विचार करायला हवा. तर आपल्याला कोणामध्ये बसायचं, कोणाला नाही, कोणाची संगत कशी पाहिजे, तर कोणाची संगत कशी पाहिजे, कोण कसा आहे तर कोण कसा आहे, पण सगळं आपल्याला ज्ञान घ्यायला पाहिजे मित्रांनो. आपण कसला रस्ता आपल्याला चुनायचा, आपल्याला कशा प्रकारे आपल्याला राहायचं आहे आपल्याला. तर आपण सगळं कायदे प्रत्येक विचार करायला लागत असतं मित्रांच्या जीवनामध्ये. हेच आपल्याला प्रत्येक विचार करायला लागतं की पुढे आपल्याला कशा प्रकारे चांगलं करायचं आहे. तर पुढचाचं जर मित्रांनो आपण समजा एक छोटंसं कहाणी सांगतो मित्रांनो तुम्हाला. एक मोठा राक्षस असतो मित्रांनो, जातो तो कोणाचाही बली घेतो मित्रांनो. जास्त मोठमोठा बलवान असतो मित्रांनो, आणि त्यानं काय करते प्रत्येकाचा बली घेते. म्हणजे खतरनाक असते, म्हणजे योद्धा असतो मित्रांनो, लय मोठा योद्धा. आणि राग आला की मुंडा कापतो मित्रांनो, धडाधड मित्रांनो, कट करते कोणाच्या युद्धामध्ये, प्रत्येकाच्या लढाईमध्ये मित्रांनो. एवढा बलशाली, एवढा अभिमानी, लय अभिमान असतो प्रत्येकाला. जाते की विजय प्राप्त करतो, कुठे गड जाते म्हणजे विजय प्राप्त करतो मित्रांनो. प्रत्येकाला विजय प्राप्त करतो, त्यांना विजय प्राप्त करतो म्हणते. जातं कुठे मग तिथं जिथं हे केलं साम्राज्य हेच राहतं मित्रांनो.
मग जात असे मित्रांनो जंगलामध्ये भरपूर राजे महाराजे म्हणजे भरपूर काही त्याने किल्ले बिल्ले जिंकते मित्रांनो. वाटून जात असते जंगलातून मित्रांनो एका त्याने. तर वाटत त्याला एक हे दिसते मित्रांनो, तडपताना एक प्राण दिसतो मित्रांनो त्याला. खूपच भुकेने व्याकुळ असलेला, पोट पूर्ण त्याचं खाली गेलं असतं मित्रांनो आणि चक्करून पडत असतं मित्रांनो. मग एवढा क्रूर एवढा भयानक माणूस म्हणजे कित्येक जणाला असं मारलेला मित्रांनो, की त्याला ठार केलेला. त्याच्या मनात काय काय ते मित्रांनो अचानकच मग त्याला वाईट वाटतं. मग ते आपण एवढं आपल्या धन आहे, आपल्याकडं संपत्ती आहे, एवढे खरबुजं पैशाचं आपण मालिक खाऊ म्हणते आपण, आणि आपल्यासमोर एक प्राणी गिळगडत आहे, पोटाला त्याच्यामध्ये काही नाही म्हणते, खायला काय नाही म्हणते. मग ह्याला काय अचानक एवढा निर्दयी माणूस देखील मित्रांनो त्या प्राण्यासमोर म्हणजे एक मन त्याचं एकदम उदास होते मित्रांनो. त्यानं जाऊन उतरून तिथून मित्रांनो एक त्याच्याकडं काय त्रास असतं भाकरीचं मित्रांनो त्याला खाऊ घालते, पाणी पिऊ घालते मित्रांनो. मग ते प्राणी उठून जाते मित्रांनो पुढे. मग जाते मग मित्रांनो तिथून गेल्याच्यानंतर पुन्हा मग मित्रांनो गेल्याच्यानंतर मित्रांनो मग पुन्हा मग ह्याची मारेकरी भरपूर होती मित्रांनो. ह्यानं म्हणजे एक महाराजाच होता, ह्यानं भरपूर जणांना आतापर्यंत म्हणजे भरपूर जण उडील म्हणजे प्रत्येका जणांचा खून करून मित्रांनो राजा महाराजाची प्रत्येकाला लढून ह्यानं प्रत्येकाच्या द्यायला असतं मित्रांनो. ह्याचं एक भरपूर लोकांनी ह्याचा बी एक ह्याला ह्या जागी उडवायचं, ह्या जागी मारायचं, ह्याला असं करायचं तसं करायचं पहिले ठरलं असतं मित्रांनो. त्याला जाते मित्रांनो. मग जाते तर मित्रांनो तिथं काय तेवढ्यात मग सगळेजण ठरवतो ह्या वाटेने जाणार आणि इथं आल्यास तर आपण ठार मारायचं आपल्याला म्हणतात. तर ह्या वाटेनं जाते म्हणते मित्रांनो. तर मग हीच ह्यानं म्हणतं मग ह्यानं काय करतात मित्रांनो, मग ह्याची वाट बघतात म्हणतं मारेकरी पुढे. मग ह्यानं तिघं चौघं ह्याने महाराजा आणि एक दोघं जाते सांग मित्रांनो. तर ह्यानं काय म्हणते मित्रांनो, मग वाटतच कोणत्या ना कोणत्या एक रूपात माणूस होते मित्रांनो. आणि आल्याच्यानंतर त्यानं काय म्हणतंय, तुम्ही कानी म्हणजे राजेसाहेब म्हणते का म्हणते, माझा एक काम आहे म्हणते, ते बोला म्हणते, तुमचं थांबू म्हणते आम्ही. तर म्हणते मला तुमच्याशी मला एक गरीब माणूस आहे मला, आणि पुढे तुम्ही जाता तर पुढे तुमचं रस्ता सोपासा जाऊ शकता म्हणते तुम्ही. म्हणते बोला म्हणते महाराज काय बोलायचं. म्हणते मला भरपूर काही माहीत आहे म्हणते आणि भरपूर काही अनुभव आहे म्हणते, जीवनामध्ये काहीतरी भरपूर काही अडथळे येतात, भरपूर काय होतं म्हणते. बरं म्हणते. तर म्हणते तू दोघाला जावा म्हणते त्या झाडापर्यंत म्हणते ना. तर म्हणते बरं म्हणते. दोघं जाते मित्रांनो पुढे गेले की नंतर मग पुढे ती मार त्या दोन्ही माणसाला कट करतात, कापतात मित्रांनो धाड धाड धाडकून. मग ते महाराजा बघते अरे बापरे म्हणते, पुढे गेलं धाड म्हणते. असं बघते दुसऱ्या माणसाकडे म्हणून रेखून जाते मित्रांनो. अरे म्हणते जाते मित्रांनो तोला काढते, त्यात जे मारेकरी अर्धा मार दन लढाई करून त्या सगळ्या 7-8 जणांना मारून टाकतो मित्रांनो, 10-12 जणांना मारून टाकतो. मग मारून टाकते. मग तर ह्याचे 2 शिपाई आणि एक ह्याचे 2 असतील ते मारून ह्याचे महाराजाचे 2 माणसं मरून जाते मित्रांनो. मरून जाते त्यांना. मग ह्यानं राजे संध्याकाळी सपना म्हणजे विचार करतो म्हणते विचार करतो म्हणते मी एवढं पाप केलो, एवढं जणांना मारलो, एवढं जणांना ठार केलो म्हणते, आणि कोणता असा माणूस आला पुढे धाडून बघा असा का होतं राजेसाहेब म्हणजे धोका आहे तुम्हाला पुढे बघा. धोका धाडा म्हणते पुढे, आणि धोका सांगितलं म्हणते मला म्हणते. सांगितलं 2 माणसं माझे पुढे गेले म्हणते शिपाई ते, आणि त्याने ठार झाले म्हणते, आणि तो माणूस अचानक गॅप झाला म्हणते. मग ते मुनीम सांगते, मुनीम साहेब म्हणते तो माणूस नव्हता, माणसाच्या रूपात देव होता म्हणते, जे की तुम्हाला सांगायला आलता म्हणते. आणि आठवण करा म्हणते साहेब म्हणते तुम्ही काय म्हणते. मुनीम सांगते तुम्ही जाताना एका प्राण्याला ते तुमचे एक 1000 तुम्ही बली घेतले म्हणले, पण एकाचं तुम्ही चांगलं केलं म्हणते, याद करा म्हणते. तुम्ही काय केलं म्हणते, आता तुम्ही सगळ्यात आपण पापच करताला म्हणते, तुम्ही काहीच पुण्य केलं म्हणते. राजा ठीक याद करा म्हणते तुम्ही काय केला म्हणते. तुम्ही एक जाताना प्राणी व्याकुळ दिसलं, तुम्हाला भुकेने तहानलेलं दिसलं मित्रांनो, आणि भुकेने व्याकुळ होता म्हणलं, तुम्ही त्याला भाकर कवाटला पाणी दिला म्हणते. तेच तुमचं पुण्य, एकच पुण्य तुमचं आडवं आलं म्हणते त्याला, आणि त्याच पुण्यामुळे तुम्ही आज इथं वाचला म्हणते तुम्ही. मग त्या राजाच्या महाराजांना डोळ्यातून पाणी ते मित्रांनो, खरं तुम्ही खरं बोलता म्हणते. आज त्याच प्राण्यामुळे आज मी जीवित असं वाटतं म्हणते.
नाही तर मी त्या 2 शिपाई जागी मी आज ठार झालो असतो म्हणते. आणि तुमचं एकच पुण्य आडवं आलं म्हणते, त्याच्यामुळे तुम्ही वाचला म्हणते. आणि त्याच पुण्यामुळे तुम्ही आज जिवंत आहे. नाही म्हणते मी बोलते खरं आहे म्हणते महाराज म्हणते. मी आता ह्याच्यापुढे असं नरबळी किंवा ह्याच्यामध्ये आता कधी करणार नाही, ह्याच्यातून जाणार म्हणते, त्याग करणार म्हणते आणि मी माझं जीवन जगणार म्हणते पुढचं आता. तर मित्रांनो, ही माझी कहाणी कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. आणि नक्कीच कळवा आम्हाला कसं वाटलं काय नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. हा छोटासा मुद्दा तुम्हाला सांगितलो आणि कसं वाटला काय नाही हेच कळवा मित्रांनो. मला बाय बाय मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. तर खऱ्याच्या रस्त्यात चाललो तर माणूस कधी बी खोट्याच रस्त्यानं चाललं मित्रांनो. त्यांना म्हणजे खोट्या रस्त्यानं म्हणजे काय केलं मित्रांनो, म्हणजे खोट्या रस्त्यानं चाललं वीर गतीने सगळ्या मारत चाललं मित्रांनो. म्हणजे एक पापच होतं मित्रांनो. एक मानवावर अत्याचार, एक तलवार चालून म्हणजे एक अत्याचार झाला मित्रांनो. पण जेव्हा चांगल्या मार्गाला लागला तेव्हा त्यानं मित्रांनो त्याला कळू आलं की मी चुकी केलो. मग त्या पश्चाताप झाला मित्रांनो. तेव्हा त्यानं ते करणं सोडलं मित्रांनो मारेकरी. आणि त्याचा पश्चाताप झाला, त्याला एका पुण्याचा रस्ता त्यानं निवडला मित्रांनो. की त्या प्राण्याला देऊन जीव वाचला मित्रांनो. ते पुण्याचा रस्ता भेटला मित्रांनो. त्याच्यातून त्याचा जीव म्हणजे 10 कुकर्म केले, एक पुण्य केले मित्रांनो. त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला मित्रांनो. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कळवा मित्रांनो. खऱ्या खोट्या चांगल्या रस्त्यात चालल्यावर सगळं काही सोपं होत असतं मित्रांनो. मग चांगला रस्ता निवडा, कुठेही चांगलंच होतं मित्रांनो. आणि पापकर्म म्हणजे दुष्कर्म काम सोडून मित्रांनो चांगल्या गतीवर लागतो ते मार्ग सोडून टाकतो मित्रांनो. म्हणजे हे खऱ्याची जीत झाली मित्रांनो ह्याच्यामध्ये. आणि खोटं हारलं मित्रांनो. म्हणजे पापी माणूस तुझ्या मनातला निघून गेला आणि खरा माणूस जागा झाला मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. तर आपला छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. तर नक्की बाय बाय मित्रांनो.